क्रांतीवीर मृत्युंजय सावरकर यांच्याबद्दल आपण दरवेळी थोडं थोडं बोललेलो आहे अण्णा, आणि थोडं बोललेलो आहे. आज तुम्ही ते काढून टाका. नाही, हे काढून टाक, घरात हे काढून टाक. त्या दिवशी गोपाळ काका हो लावलंय काढ. तर काय होतं की कवी हा आपल्याला लेखनातून, कवी लेखक कोणी असो, लेखनातून किंवा कवितेतून आपल्याला हळूहळू कळत जातं. तर मी सुद्धा म्हणजे सावरकरांचं मी मुलांना नेहमी सांगते की मी खूप वाचन सारखं केलं असं नाही, कारण इतकं असतं वाचायला की आपल्याला जिकडे आपला कल, आणि मी थोडीशी काय होते भाऊक आणि अशी, तर मला कविता म्हणजे अशा चांगल्या, अशा जसं कुसुमाग्रज, चांगल्या म्हणजे सगळ्या चांगल्या असतात, पण कुसुमाग्रजांच्या अशा वाचायला आवडायच्या. सुर्वे, नारायण सुर्वेंच्या कविता मला, कारण त्याच्यामध्ये ना समाजाला त्यांनी केंद्रीभूत ठेवून, आणि तो समाज जो मी पाहिलेला आहे मागचा नव्हे, आपल्याला स्वातंत्र्यपूर्वीचं इतकं काही माहीत नसतं, त्यामुळे आदर भरपूर त्यांच्या लेखनाबद्दल किंवा त्यांनी केलेल्या कार्याबद्दल. पण असं साहित्य सतत माझ्या वाचनात खूप कमी आलं. तर मी अश्विनला खूप धन्यवाद देते. नाही, या निमित्ताने काय होतं, मलाही पुन्हा एकदा त्याला रिवाईज करता येतं. मी सुद्धा गाणीच ऐकली तुमच्यासारखी खूप, कारण कविता जर शिकवायला असली तर, आता मी मास्तरी नसल्यामुळे, तर आपण काय करतो की त्याला आपण पुन्हा बघतो. पण आता काय होतं की ते शिकवायला आमचे ते, तुम्हाला कारण सांगितलं होते मागच्या वेळी की ते सावरकर हे वर्ज्य विषय असल्यामुळे सरकारच्या पुतळीतला, त्यामुळे त्यांचं साहित्य हे खूप नव्हतंच जवळजवळ. आणि मी प्रयत्न केला होता जेव्हा मध्ये, तेव्हा त्यांनी ते रिजेक्ट केलेलं बाकीच्या मेंबर्सनी. त्यामुळे काय होतं की ते MA ला वगैरे कुठे लावता झालं नाही, की भाई एक आमच्याकडे एक लेखक असतं संपूर्ण स्पेशल ऑथर म्हणून, तेव्हा लावता आलं असतं. पण मुलं सुद्धा कसं असतं, जसं मी लावलं समजा, बाकी युनिव्हर्सिटीमध्ये मुलं हे बरेचसे दलित आहे किंवा मागासवर्गीय, त्यांचा सावरकरांचा घोर विरोध असतो. ते सगळ्या गोष्टींचा विचार करून मग तसा कोर्स करावा लागतो तयार, सर्वसमावेशक. कारण महाराष्ट्रात तर मी जेव्हा रिफ्रेशरला गेलो 2-3 वेळा, तेव्हा तिथे ज्ञानेश्वरीचाही विरोध करणारे होते. म्हणजे त्यामुळे, पण त्याला टाळूच शकत नाही. तुम्ही तिथूनच सुरुवात करता, माझ्या मराठीचं बोल कौतुक आहे. मग तुम्ही जर मराठी साहित्य शिकणार असाल तर तुम्हाला ज्ञानेश्वरांना कोणत्याही परिस्थितीत ओलांडून पुढे जाता येणार नाही. म्हणून पण समर्थ वगैरे टाळले जायचे. आजची नाही स्थिती अश्विन. पूर्वी सुद्धा म्हणजे मी काय करायचं, सगळीकडचे आम्ही कोर्स मागवायचो की ह्या युनिव्हर्सिटीने कोणता लावला, त्या युनिव्हर्सिटीने कोणता लावला. तर हे माझ्या लक्षात आलं की काही विशिष्ट व्यक्तींना वगळून मगच पुस्तकं लावली जायची. तर हे जे धोरण असतं ना, हे धोरण खूप घातक असतं काही गोष्टींसाठी. म्हणून म्हणजे मी प्रांजळपणे कबूल करते की मी असं काही सतत अभ्यासक या दृष्टीने त्यांच्याकडे बघितलेलं नाही, एक रसिक या दृष्टीने जेवढं जमलं तेवढं मी वाचलेलं आहे. पण आता हा मला जेव्हा कवितेची कॉपी आणून देतो आदल्या दिवशी, ती अशी मोठ्या अक्षरात करून, तेव्हा मी ती 2-3 वेळा वाचते. आणि जशी वाचते ना, तेव्हा तशी आपल्याकडे एक पूर्वी शब्द होता, त्याला काय म्हणायचे गं, असं याच्यातून बघायचं का, आम्ही लहान होतो तेव्हा. नाही गं, ते असं काच्या पाण्याचं, हां, ज्याच्यात मग बांगड्याचे तुकडे, कॅलिडोस्कोप तर इंग्रजीत म्हणतो आपण. तो शब्द माझ्या तोंडात आहे, कारण आम्ही सगळ्या साहित्याला अशी उपमा देतोच की त्यांचं साहित्य म्हणजे कॅलिडोस्कोप आहे. पण मी आठवत होते की एखादा मराठी शब्द आपल्याला त्याच्यात, काच खेळणं फार झालं तर म्हणू शकतो, कारण ते असं केलं की असं वेगवेगळे हां, बांगड्यांचे असे आकार यायचे, आणि आम्ही ते इतकं पाहायचो, इतकं खेळायचो त्यावेळी. तो खेळच होता. तर काय होतं की मला सारखं असं वाटतं की त्यांचं प्रत्येकाचं साहित्य आहे कसं, ज्या कोणातून आपण बघा तसे आकार, तसं सौंदर्य, तसं आपल्याला दिसत जातं. तर आज मी जेव्हा ही कालपासून म्हणजे 1-2-3-4 वेळा वाचली, मी पडल्या हेच करते की आपल्याला असा शब्द इथे का आला असावा, किंवा कारण शब्दांचा खेळ आहे सगळा, काव्य म्हणजे शब्दांचा खेळ. मग जे माझ्या लक्षात आलं किंवा मला जे आकलन झालं तेच फक्त मी तुमच्यासमोर मांडू शकते. यात मी असं कुठूनही दावा करत नाही की मला हे संपूर्णपणे, जसं आपल्याकडे कोण हो आपले हे म्हणजे ना आजकाल हे आठवत नाही, मी नाथुराम गोडसे बोलतो, आपले प्रसिद्ध पोंक्षे, शरद पोंक्षे. बघ आता त्या दिवशी कोणती ओळ मला आठवत नव्हती कुसुमाग्रजांच्या कवितेतली, थोड्या वेळाने तिकडे जाऊन बसली तर आठवत.
खुशाल घालून एक मृत्यूचं काय ते थैमान, आता पुन्हा आठवत नाही पण त्यावेळी अगदी पूर्ण कविता. हे असं का होतं ब्रेन मध्ये पुढे सगळ्यांच्या Weakness आहे. माझ्याही खूप होतं तोंडावरतीच नाही येत शब्द. नाही माहित असतं पण तर असं नाहीतर केव्हा तरी. असं जेव्हा मी ते त्यांचं वाचत गेली तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण ऐकलेलं आहे, आपल्याला गाण्यांना आपण टाळ्याही वाजवलेल्या आहे, चांगले म्हणजे गाण्याचं ते संगीत फार उत्तम आहे. अण्णा जाणतात की गाणं हे शब्दांपेक्षा कधी कधी संगीताने खुलून येतं. आता चाफा बोले ना चाफा चाले ना सारखं एक साधं काव्य सुद्धा जेव्हा संगीतात बद्ध होतं तेव्हा ते ऐकावंसं वाटतं. तशी ती कविता कोणी वाचली नसती बींची, कवी बी, पण जेव्हा ती संगीतबद्ध होऊन येते तेव्हा एकदम मस्त वाटतं. कारण त्यात इतर गोष्टींचं, जसं आपण म्हणतो की नाही नाटक ही एक भ्रष्ट कला आहे असं म्हणतात, संगीत ही शुद्ध कला आहे. कारण संगीताला जर तबला पेटी नसली तरीही संगीतकार आपल्या गळ्यातून जे सूर काढतो ते सूर कुणालाही आकर्षित करू शकतात. पुष्कळ असे लोक नाही काय गातात ठिकठिकाणी आणि मग त्यांचे व्हिडिओ बनतात. यांच्याजवळ काय असतं वाद्य मेळ नाहीच, पण तरी ते त्यांच्या आवाजात अट्रॅक्शन असतं. त्यामुळे तिला शुद्ध कला म्हटलं जातं या भाषेमध्ये साहित्याच्या. आणि नाटकाला भ्रष्ट कला म्हणतात कारण नाटकासाठी अनेक गोष्टींची आवश्यकता असते. ती नाट्यछटा आणि छोट्या मुलांनी करणं ती गोष्ट वेगळी, पण प्रयोग जर उत्तम सादर करायचं असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी संगीत हवं, लाइटिंग हवं, मेकअप हवं, ड्रेपरी हवी, म्हणजे आणि तो रंगमंच तसा हवा. ह्या सगळ्या गोष्टींची साथ आणि मग प्रेक्षकही तसे हवे, वातावरण म्हणून त्याला भ्रष्ट कला असं म्हणतात. एकटं ते उभं नाही राहू शकत. तर अशा ह्या कलेतलं हे संगीत म्हणजे भ्रष्टाचार म्हणजे समूह भ्रष्ट म्हणजे भ्रष्टाचार तो भ्रष्ट नाही, तो भ्रष्ट शब्द शुद्ध नाही. आणि भ्रष्ट. शुद्ध, हा शुद्धच्या विरुद्ध जे भ्रष्ट असतं की नाही, थोडं शुद्ध नसलेलं, कस असलेलं आणि निकस हे ते दोन शब्द एकमेकांच्या विरुद्ध. तसं आपण म्हणतो ना अगदीच कसदार नाहीये किंवा अगदीच निकस. पिकाला म्हणतात कधी कधी निकस, हे धान्य निकस. तसं त्याच्यात काही फारसं असं ओरिजिनल काही नसतं गोडवा, त्याला कशात तरी मिक्स करून आपण त्याचा उपयोग करतो. रागी वेगी मला तरी नाही आवडत. म्हणजे म्हणून मी एक उदाहरण देते की ते नुसतं खायला गेलं की मला कसं तरी वाटतं. नाचणी काय म्हणतात ते असेल खूप चांगली चव, पण मी अजून ती चव चाखलेलीच नाही कोकणातली, त्यामुळे मला वाईट नाहीये त्याची. मी तेच म्हणते की जोपर्यंत त्याला स्वतःचा हे रस नाहीये. असं माझ्या लक्षात आलं की आपण हे नुसतं पुष्कळाने मागच्या याच्यामध्ये आजारात मला नाचणीचं रंग आहे फक्त त्याला. तर मला काही त्याची चव जमली नाही. तर असं वाटलं की याच्यात काहीतरी घालून मग मी खात असेल तर ते थोडं बरं वाटायचं. दही घाल, कुठे काही घाल, तर काहीतरी मिक्स ज्याच्यात करावं लागतं किंवा काहीतरी दुसरं असल्याशिवाय ज्याला उठाव येत नाही ते भ्रष्ट निकष, ज्याला आपण त्यांनी तर आपलं शब्द शुद्ध आणि भ्रष्ट कला असं साहित्याच्या भाषेत म्हटलेलं आहे. शब्दांचं आपलं खूप गोंधळ असतो, चांगलं असतात शब्द, त्यावेळी समजून जातात ना आपल्याला. बस शब्दांचं खरं काम हेच आहे की एकमेकांना आदान प्रदान करणे विचारांचं. तर आता याच्या मागे पण एक थोडीशी पार्श्वभूमी आहे. आधी सगळ्यात आधी तुमची काय कल्पना आणि कविता तुम्ही केव्हा लिहिली असेल? विदेशात तेव्हा नाही, तुरुंगात असताना. आणि ते थांब, अजून त्याच्यावर उलट सुलट बोलूच नका. तू ऐकली, वाचली, तुला काही माहिती आहे? मला असं वाटतंय की अंदमानच्या ह्याच्यात असताना ओके. त्यांनी अण्णा तुम्हाला काही? मलाही तेच वाटतंय की अंडमानचे केव्हा मग त्या जहाजातनं उडी मारायच्या आधी. मी तुला म्हणजे मला हे इतकं सगळं असा शोध घेताना कळलं की ही कविता ते जेव्हा शिकायला गेले होते लंडनमध्ये तरुणपणी, बॅरिस्टर झालेले की नाही ते, म्हणजे त्यांना पदवी नाही मिळाली. त्यांची चरित्राचा उल्लेख आहे की ते ह्या सगळ्या याच्यात अडकल्यामुळे बॉम्बस्फोट वगैरे त्यांना पदवी डायरेक्ट दिली नाही गेली, पण त्यांचं शिक्षण पूर्ण झालं. बॅरिस्टर सावरकर असाही त्यांचा कधी कधी उल्लेख होता. लोकमान्यांनी त्यांना म्हणजे शिफारस करून तिकडे पाठवलं होतं, नाही तर ते कुठून जाणार. म्हणजे अशी काही क्षमता नव्हती एवढं हे करण्याची, पण लोकमान्य त्यांच्या पाठीशी उभे होते आणि म्हणून ते बॅरिस्टर होण्यासाठी लंडनला गेले होते. आणि लंडन ही त्यावेळी निदान स्वातंत्र्याची बूज राखणारी अशी भूमी होती असं मानलं जात होतं. की त्यांचं म्हणणं होतं की प्रत्येकाला स्वातंत्र्य होण्याचा हक्क आहे. तर ते तिथे इंडिया हाऊस पण आहे, तुम्ही वाचलं असेल, ऐकलं असेल.
तर त्या इंडिया हाऊसमध्ये इथली मुलं जायची, ती राहायची, शिकायची. त्याच्यामध्ये मला वाटतं 2-3 जणांचा उल्लेख, पुष्कळ जणांचा उल्लेख आहे, पण खास ते मदनलाल धिंगरा, मदनलाल सेनापती बापट हा. हे सगळे त्यावेळी होते. तर हे सगळे क्रांतिकारक तरुण, भडक डोक्याचे. तर सावरकर त्यांच्याबरोबर राहायचे. देशप्रेम तर होतंच, पण आता 22-23 जे काय वय असेल त्यावेळी त्यांचं, तर ते वय कसं असतं की कुठल्या तरी वेडाने माणूस झपाटून जातो. आणि जेव्हा ते तिकडे राहायला गेले, ही पार्श्वभूमी याच्यासाठी समजणं जरुरी आहे की त्यांच्या कवितेला आपण वेगळ्या अर्थाने कधी घ्यायचं नाही. दुसरे अनेक त्यांनी सागराशी त्यांची टक्कर झालेली आहे, पण इथे ते ब्रायटनच्या समुद्रकिनाऱ्यावर ही कविता त्यांनी रचलेली आहे, लंडनच्या. तर नेमकं काय झालं की मदनलाल धिंगरांनी गोळी घालून, काय मला नाव नाही आठवत, कर्नल कोण होते, त्यांना त्यांची हत्या केली तिथे. कर्नल कायली की वायली असं काहीतरी नाव होतं, मला आता खूप आठवत नाही. पण मुख्य मुद्दा होता की त्यांनी गोळी झाडून हत्या केली. सेनापती बापटांनी तिथे जे बॉम्ब बनत असत त्याच्याबद्दलची माहिती सावरकरांना दिली आणि सावरकरांनी ती अनुवादित करून भारतात पाठवली आणि मग आपल्या इथे बॉम्ब बनवून त्याचे स्फोट केले गेले. तर ह्या गोष्टी आपोआप कळतातच. आता अशा वेळी धिंगरांवर तर फार मोठा आरोप, सेनापती बापटही त्यात अडकलेले आणि सावरकरांना असं वाटलं की आपले सहकारी नाही, आता आपलं काय होणार, आपणही अडकणार. त्याच वेळी इकडे ते भारतात हे सगळं झाल्यामुळे भावांना पाठवली ती त्यांनी, तेही पकडले गेले. म्हणजे अनेक अशा कौटुंबिक आणि सामाजिक घटना घडल्या आणि सावरकर एक दिवस अत्यंत घाबरून, अस्वस्थ होऊन, घाबरून म्हणजे मृत्यूला घाबरून नाही, आता मला जर यांनी पकडून इथेच ठेवलं तर माझं काय होणार, तिथे भाऊ दोघं कैद, घरी एवढा परिवार, माझं कसं आहे. आणि मग त्या सागर किनाऱ्यावर बसल्यावर जणू काही तो समुद्र त्यांचा मित्र आहे. आपण तक्रारी करतो की नाही एखाद्या, कारण आणलं त्यांनीच होतं, जहाजात बसून ते आलेले होते. तर त्यांनी अशी कल्पनाशक्तीचे धुमारे बघा, त्यांनी अशी कल्पना केली, हा सागर आपल्याला घेऊन आला, जणू काही त्यांनीच म्हटलं होतं की चल माझ्याबरोबर. तर आता आपण त्यालाच म्हणू की ने मजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. ही तळमळ कशाची आहे, मातृभूमीला परत जायची आहे, कौटुंबिक गोष्टींची जाणीव आहेत, वहिने आपल्या आता काय करतील, म्हणजे अनेक गोष्टी असतात त्याच्यामध्ये हे योग. आणि आपण जर पकडले गेलो तर देशासाठी कार्य आपलं सगळं थांबूनच आहे, उपयोग काय मग माझ्या जीवनाचा. ह्या अशा संमिश्र भावना मनात घेऊन त्यांनी त्या सागराशी जणू काही संवाद केला. हे एक नाट्य आहे. मला तरी असं वाटलं जेव्हा मी त्या भूमिकेतून मला कुठे नाट्य सापडलं की खूप आनंद होतो. तसं या कवितेमध्ये एक असं रंगमंच उभा आहे सागर किनारी. तिथे सावरकर त्याला म्हणतात की ने मजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. का एवढंच एक याचं ध्रुवपद आहे. ते छान मंगेशकर कुटुंबियांनी चाल दिली, सागरा सागरा सागरा. मागच्या वेळी मी सांगितलं होतं ना, हैया हो लल्ला लल्ला असं पण म्हणतो. तर ते त्याच्याने काय होतं की त्या गाण्याला एक असं छान लय येते. आता इथे त्यांनी म्हटलं, भूमातेच्या चरण तला तुझ धुता, मी नित्य पाहिला होता. अरे मी तुला आज थोडे ओळखतो. भूमातेच्या, ही जी भूमी आहे आपली, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपी गरीयसी मधली जी जन्मभूमी आहे माझी, किंवा इतरही पुष्कळ सगळीकडेच सागर आहे आपल्याला वेडून, त्यांना तुझे चरण धुताना मी पाहिलं होतं. कारण ते कुठे पोहोचतं, किनाऱ्यापर्यंत सागर कायम त्याचा तो अव्याहत प्रवास चालू असतो. तुम्ही सगळ्यांनीच सागर बघितलेला आहे, त्यामुळे डोळ्यासमोर चित्र उभं राहील की त्या लाटांचा निरंतर प्रवास. भरती ओटी सोडली तर किनाऱ्याकडे जणू काही त्या धाव घेतात. अनेकांनी कल्पना केली की त्या भेटायला तिकडे येतात, पण कधीही थांबू शकत नाही, पुन्हा त्यांना परत जावंच लागतं. कवी कल्पना खूप झाल्या या विषयावर. तर भूमातेच्या चरणतला तुझ धुता, मी नित्य पाहिला होता. तुम्हाला जर एखादी गोष्ट मी बोलण्याची नाही लक्षात आली, मला थांबवून विचारा, नाही तर माझा काहीच उपयोग नाही. मज वदलासी, कसा बोलतो बा त्याच्याशी, संवाद कसं करतो. मज वदलासी, मला तू म्हणालास अन्य देशी चल जाऊ. एखाद्या मित्राने म्हणाल चल घुमके ते गोपाल मंदिर, तसं तुम्हाला म्हणाल चल आपण दुसऱ्या देशात जाऊ. खरं म्हणजे त्यांनीच ठरवलेलं सगळं केलेलं, पण सागराला ते म्हणतात. कुणाला सांगणार आपल्या मनात, कोणी सोबतीला म्हणतं त्यावेळी, एकाकी बसलेले. मज वदलासी अन्य देशी चल जाऊ, एखाद्या मित्रासारखं बोलतात ते. सृष्टीची विविधता पाहू, चल फिरायला जाऊ. आता सृष्टीची विविधता इथे पाहिलं तर तिथेही पहा, किती सगळा मित्र सगळीकडे फिरवतो, चल असं जणू काही तुम्हाला म्हणालास. आणि म्हणून मी
तुझ्यावर विश्वास ठेवला. पुढे ते काय म्हणतात, तई जननी, त्यावेळी माझी जननी. दोन्ही अर्थाने वापरतात. जननी म्हणजे आई आणि जननी म्हणजे माझी जन्मभूमी. ह्या दोघी कशा झाल्या होत्या, यांचं हृदय विरह शंकितही झाले. मी हे इथून सोडून जाणार म्हणून माझ्या आयांचे, माझ्या आईचे हृदय शंकित झाले होते की आता कसं होणार याचं, अजून लहान आहे, हा कुठे चालला. पण त्यावेळी काय झालं नेमकं, परी तुवा वचन तिचं दिदले. तूच तिला वचन दिलं होतंस ना रे. काय दिलं होतंस वचन, मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठी वाहिना. मी कसा आहे, मार्गज्ञ, मला हा रस्ता संपूर्ण ज्ञ आहे, माहिती आहे. मी त्याला कुठे हरवू देणार नाही, कुठे त्याला जाऊ देणार नाही. मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठी, पृष्ठभागावर, पाठीवर, समुद्राच्या पृष्ठभागावर. समुद्र म्हणाला होता ना की मी त्यांना पृष्ठी वाहील, बुडू नाही देणार, काळजी नको करू. पूर्वी जहाज बुडायची आणि जहाजाचा प्रवास कित्येक दिवस चालायचा. आता तो विमानात बसल्यावर जास्तीत जास्त काय टायमिंग असेल तर माहित नाही, 14-15 तास 16 तास. मी तर कधी बाहेर गेली नाही, पण असं म्हणतात की 18 तास लागतं इथे गेल्यावर तिथला. पण त्यावेळी तर दिवसा मागून दिवस सुद्धा लागायचे. आनंदीबाई जेव्हा गेल्या, आनंदीबाई जोशी, तेव्हा त्यांचे केवढे हाल झाले. बोटी किती दिवस लागून घ्यायचे, बोट लागायची. आता आम्ही जलेशनी थोडा एकच दिवस गेलो तर माझं छोट्याला आर्यनला रात्री उलट्या मागून त्याने आम्हाला फिरण्याची सगळी मजाच घालून दिली. कारण त्याला खूप त्रास झाला, त्याला काहीतरी सिकनेस असं काही म्हणतात इंग्रजीत. तर ते तसं काहीही त्रास होऊ न देता मी याला घेऊन जाईल, त्वरित या परत आणि. अगं घाबरू नकोस माय, मी त्याला जसा घेऊन जाईल तसाच परत सुद्धा आणीन सुखरूप. असं तू म्हणाला होतास ना, असं तू म्हणाला होतास, लक्षात ठेव. विश्वसलो या तव वचनी मी, तुझ्या या वचनांवर मी विश्वास ठेवला. कल्पनाच आहे सगळं. कल्पना किती सुंदर रंगवली. तू असं बोललास, मी घेऊन जाईन, सुखरूप घेऊन येईन, काळजी करू नकोस. नाही तर माझी आई आणि माझी मातृभूमी बहुधा त्यावेळी खूप शंकित झाली असते की याचं कसं होणार. तू म्हणालास ना, म्हणून मी विश्वासाने तुझ्याबरोबर आलो. तूच आणलंस मला तिथून, रसलं सागरातून इथे मी पोचवलं मला. विश्वसलो मी तव या तव वचनी मी, जगत अनुभव योगे बनूनी मी. जगत अनुभव योगे, इथे वरवर अर्थ पाहिला तर जगत अनुभव योगे, योग म्हणजे मिळालेला. पण कुणाला, त्याच्यापेक्षा ज्येष्ठ कोण आहे वर्षानुवर्षापासून, सागर. तुला जगाचा चांगला अनुभव आहे बाबा, तू जसं बोललाय तसं करशील. म्हणून मी बनलो तर नाही, बनूनी, दोन्ही शब्द आहेत. जगत अनुभव योगे बनूनी, मी तसा तुझ्याबरोबर यायला तयारही झालो, पण मी बनलो का रे. एक थोडीस असं त्याच्यामध्ये झाक आहे, म्हणजे एक ही झलक आहे या अर्थाची की असं तर नाही की मी फसलो. जगत अनुभव योगे बनूनी मी, तव अधिक शक्त उद्धरणी. तुझी शक्ती अधिक आहे, तू माझा उद्धार करशील किंवा मला कधीही बुडू देणार नाही. उद्धार वरती धरणे. आता माझी वेळ कशी आली, अधपतन म्हणजे विचारांचं किंवा याचं नाही. आता मी पकडला गेलो तर काय होईल, एक प्रकारे तुरुंगात बंद होणार आणि मला काहीच करता येणार नाही. माझं सगळं आयुष्यच बेकार गेलं. म्हणून तव अधिक शक्त उद्धरिणी मी, येईन त्वरे कथून सोडिले तिजला. तू माझा उद्धार किंवा मला बरोबर घेऊन जाशील. म्हणून त्या विश्वासाने तिलाही मी समजवलं आणि तुझ्याबरोबर निघालो. येईन त्वरे कथुनी सोडिले तिजला, माता मातृभूमीला. मी पण तयार झालो तुझ्या या शब्दांना, तुझ्या या वचनांना. भुललो का रे सागरा, प्राण तळला. आता मात्र माझा जीव कासावीस होतो. मला असं वाटतं की कसंही करून मला परत ने. जाणार कसे, बोटीचं तिकीट, नंतर इथून अशा ह्याच्यात त्याला जाऊ द्यायचं की नाही, स्थानबद्ध करतात की काय, अशा सगळ्या शंकांनी मन व्याकुळ आहे. म्हणून ते म्हणतात की मी सागरा प्राण तळमळला, माझी तळमळ होते रे, मला परत जायचंय माझ्या मातृभूमीला, पाहायचंय डोळ्यावर. का पाहायचंय, कशी, आणि माझी स्थिती कशी झाली आहे,
शुक पंजरिया हरिण शिरावा पाशी. 2 उदाहरणं दिले त्यांनी. शुक म्हणजे पोपट, लाल चोचीचा हिरवागार देखणा पक्षी. पंजरी म्हणजे पिंजऱ्यात. प्रलोभन दाखवतात ना आपण साधे उंदरांसाठी लावतोय तूप लावून पोळीचा तुकडा, बिचारे येतात आणि अडकतात. तसा कधी कधी पोपट, मिरची, पेरू आणि पिंजरा ठेवला वर असतो तर जरा त्यात काय जाऊ आत खाऊन येऊ निघू बाहेर, पण तो पिंजऱ्यात जसा अडकावा. किंवा हरिण पाशात जसा अडकावा. कोणाच्या पाशात? शिकाऱ्याच्या. त्याने जर ते फेकलं जाळं तर तो असं तिथल्या तिथे कारण त्या जाळ्यातून त्याची सुटका नसते. हे एक पूर्वीचं ठराविक टेक्निक होतं. आता तर खूप मोठ्या दूर हे करणाऱ्या गोळ्या आल्या. पहिले काहीच नव्हतं. मग तिथून झाडावरून किंवा तो दिसला खाली की वरून ते जाळ टाकणे, मग त्यात तो अडकला. पाश, बंधन, बांधून घेणे. जसा हरिण पाशात अडकावा शिकाऱ्याचा किंवा पोपट पिंजऱ्यात अडकावा प्रलोभनाला बळी पडून, तसा मी ही फसगत झाली तशी माझी फसगत झाली की काय असं मला वाटतं. मला वाटलं मी जाईन, पाहीन, शिकेन, झालंच तर तिथून भारतात क्रांती करणं जास्त सोपं पडेल मला. सगळ्यांशी कॉन्टॅक्ट ठेवील, पत्र पाठवीन, काही आणखीन सामान पाठवील. पण मी तर आता जणू काही अडकल्यासारखं होणार की काय. मग अशा वेळी माझा जीव घाबरणार नाही खरं सागरा. मला परत जावं असं वाटेल. भूविरह कसा सतत साहू या पुढती. आता यानंतर एकदा जीव माझा आता तळमळायला लागल्यानंतर आता हा भूविरह, माझ्या जन्मभूमीचा विरह सतत साहणे मला अशक्य वाटतं. मदत कर ना, काहीतरी कर माझ्यासाठी. दशदिशा तमोमय होती. तमो म्हणजे अंधार. मला मार्गच दिसत नाही रे. इथून मी कसं निघू, कसा सुटू, कसा जाऊ. ह्या 10 दिशा, या दशदिशांचं, दशदिशा माहिती ना सगळ्यांना? सांग. 4 तर या नाही 4 मधल्या आणि वर आणि खाली. पण त्यांची नावं आहेत. नाही नाव नाही. मग तेच तर पूर्व, विचारलं. पश्चिम, उत्तर, आग्नेय, वायव्य आणि असे काही आणि पृथ्वी, आकाश. एक ऊर्ध्व ऊर्ध्व आणि ऊर्ध्व म्हणतात, ऊर्ध्व ऊर्ध्व म्हणतात. आणि अधर ऊर्ध्व, असे 10 हां. शब्द आहेत त्याच्यासाठी. हां, बरोबर. एक नाही आठवली मला. ईशान्य. आपण सहज असं विचारून घेतो ना कधी कधी. मला खूप सवय होती. आता मी जास्त बोलत नाही. वर्गात आमची अशीच मजा चालायची. काहीतरी आठवलं की त्याच्यावरून इतर गोष्टी. कारण नुसतं हे थोडी शिकायचं. येतं पण त्यामध्येच प्लग होतं काहीतरी. भूविरह कसा सतत साहू या पुढती. कळतंय ना इथपर्यंत? दशदिशा तमोमय होती. माझ्यासाठी 10 दिशा जणू काही अंधारल्या. रस्ताच दिसत नाही, मार्गच दिसत नाही. काय करावं सुचत नाही. गुण सुमने मी वेचियली या भावे. आतापर्यंत मी जे जे चांगलं केलं किंवा काहीतरी करण्याचा प्रयत्न केला, गुण सुमने. इथे फुलं म्हणा, आपले सहकारी म्हणा, हे मी कशासाठी आत्तापर्यंत गोळा केलं, कशासाठी करत राहिलो, तर माझ्या मनात मातृभूमीचं प्रेम आहे. मला तिला स्वतंत्र करायचं. मला तिला काहीतरी माझ्या आयुष्याचं सार्थक तिच्या चरणी वाहून करायचं होतं रे बाबा. गुण सुमनी मी वेचियली या भावे की तिने सुगंधा घ्यावे. किती सुंदर कल्पना आहे बघा की तिने माझ्या कार्याचा किंवा माझ्या जेवढं माझ्यात इतकं काही नसलं सामर्थ्य असेल तर त्याचा फायदा तिला व्हावा. किंवा स्वातंत्र्याचा सुगंध. हा तेच म्हणजे तसंही असू त्यांचं शकतं. कार्यच तेच होतं ना. म्हणून आता ते एकटे तर काय करू शकत नव्हते. म्हणून ते म्हणतात की मी माझ्यात जेवढं आहे तेवढे तिच्यासाठी वेचायचा प्रयत्न केला. इच्छा ही होती की त्यातून तिला काहीतरी चांगलं मिळावं, सुगंध मिळावा. म्हणजे त्या स्वातंत्र्यात जर हजारो लोक सामील असतील तर त्यात मी एक. ते कोणतं तरी आहे ना की चिमणी म्हणते की इतके सगळे आग विझवायला चालेल तर माझा त्याच्यामध्ये योगदान. अशी एक छोटीशी कथा आपल्याकडे सांगितली. तेवढ्याच विनम्र भावाने ते म्हणतात की माझी एवढंच वाटत होतं मला की तिने सुगंधा घ्यावे. माझ्याकडून काहीतरी तिला चांगलं दिलं जावं, उत्तम काहीतरी अर्पण केलं जावं की ज्याचा या देशाला तिच्या स्वातंत्र्याच्या कार्यात उपयोग होईल. म्हणून जरी उद्धरणी व्ययन तिच्या हो साचा. जर तिचा उद्धार करण्यात माझं आयुष्य खर्ची पडलं नाही. व्यय म्हणजे खर्च आणि उद्धरणी तिचा उद्धार होण्यासाठी. जरी उद्धरणी व्ययन तिच्या हो साचा. खरोखर जर तिचा उद्धार होण्यात माझं काहीही खर्ची पडलं नाही, असाच मी कैदेत सडत राहिलो
तर काय होणार आहे, हा व्यर्थ भार विद्येचा. सगळं जाणून सुद्धा काही लोकांना माहितीच नसतं की स्वातंत्र्य किती मिळवायचंय, आपण पारतंत्र्यात आहो हे सुद्धा त्यावेळी 70-80% लोकांना माहितीच नव्हतं. म्हणे काय असतं, ब्रिटिशांनी मारलं की कालीमान घालायची, मरून जायचं किंवा उपाशी राहायचं किंवा जेवढं मिळेल तेवढं खायचं. म्हणजे किड्या मुंगीसारखी माणसं होती, जाणीवच नाही काही. आणि मला कळतंय की तुझ्यासाठी मला काहीतरी करायचंय, करायला हवंय, ह्या कार्यात माझं मोठं योगदान असायला हवंय, पण मी काहीच करू शकलो नाही तर काय उपयोग आहे माझ्या विद्येचा. मी शिकून तिथे येणार होतो, इंग्रजांच्या विरुद्ध खटले लढणार होतो. दोन्ही दुसऱ्या अर्थाने हेही होईल, ज्ञान आणि दुसरं विद्या खरी खरी. बॅरिस्टर सावरकर खटले लढतात इंग्रजांच्या विरुद्धचे आपल्या देशाचे, तेही नाही. म्हणून माझ्या विद्येचा नुसता भार, काही उपयोग नाही. आपल्याकडे म्हण आहे की नाही, कोणती माणसं, खायला काळ भुईला भार. तसा मी नुसता या भुईला, या जन्मभूमीचा भार म्हणून जगू का? नाही, मला असं करायचं. म्हणून काय करतो, कसं असतं बघा, किती सुंदर त्यांनी कल्पना केली पुढे. ती आम्र वृक्ष वत्सलता रे. का बरं मातृभूमीची आठवण येते? माझ्या देशात काय आहे, आम्र वृक्ष वत्सलता. आंब्याच्या वृक्षाची वत्सल भाव. कोणत्या अर्थाने? नव कुसुमयुता त्या सुलता रे. त्याच्या आधाराने अनेक फुलांनी डवरलेल्या वेली वाढत असतात. तो काय देतो सगळ्यांना? आधार. हे दृश्य मी पाहिलंय. फळही देतो, वेलींना आधारही देतो, सावलीही देतो. असं काहीतरी मला व्हायचं होतं. कारण माझा देश हा असा आहे. माणसाचं जगणं कसं असलं पाहिजे? त्या आम्रवृक्षाचं. अनेकांना सपोर्ट, आधार दे. शिवाय सरळ तो बाल गुलाबही आता रे. लहान लहान मुलं आहेत माझी, स्वातंत्र्याच्या आशा आहे त्यांना, पुढे त्यांच्यासाठी देश चांगला करायचा आहे मला, पण त्यांनाही काहीच नाही देऊ शकलो मी. आम्रवृक्षाला, वेलींना आधार देणारा आम्रवृक्ष कुटुंबातही असू शकतो असा. दोन्ही कल्पना करा, एक तर खरा खरा वृक्ष आणि दुसरं कुटुंबाला आधार देणे. माझ्या पाठीमागे स्त्रिया आहेत, लहान मुलं आहेत, जे कोणी असतील त्यांच्यासाठी माझा काहीच उपयोग नाही. आमची संस्कृती काय की एक आम्रवृक्ष अनेकांना आधार देतो, फळं फुलं सावली, आणि मी काहीच नाही, मी काहीच करू शकत नाही. फुलबाग मला हाय पारखा झाला. असा हा फुलबाग, असे हे सुंदर जागा, असं हे मी जिथे काहीतरी माझं कर्तव्य कर्म करू शकलो असतो, ते मला जणू काही पारखं झालंय. पारखं म्हणजे न मिळणं, त्याच्यापासून दूर जाणं, वंचित. पण वंचित मध्ये एक फसवणूक हा भाव असतो, वंचना. म्हणून ह्या सगळ्यांपासून मी जणू काही फार दूर गेलोय. का रे, मला हे हवंय पण मला ते करता येत नाही, त्याच्यापर्यंत पोचता येत नाही. काय करू सांग मला? सागरा प्राण तळमळ, माझी सारखी तळमळ चालू आहे. कळला आहे शब्द, कारण कविता अत्यंत सुंदर आहे. एकदा वाचा परत घरी जाऊन, जर तुम्हाला खरंच आवडत असेल तरच तुम्हाला ती असं वाटेल की नाही केवढा आनंद शब्दांमध्ये. साधे शब्द एका जागी बसून आनंद देतात. आपल्याला फिरण्यात आनंद मिळतो माहिती आहे मला, नदीवर गेलो, झाडात बगीचात गेलो, त्याच्यातही आनंद मिळतो. पण इथे बसून शब्द जरी पाहिले, त्या शब्दांमधून आपल्याला अनेक असं फिरवून आणतात ते कवी. सावरकर नभी नक्षत्रे, पुन्हा आणखीन आपलाच तो सूर पुढे नेताना ते म्हणतात, नभी नक्षत्रे बहुत एक परी प्यारा, मज भरत भूमीचा तारा. अरे किती सुंदर देश आहे तुझ्या किनाऱ्यावर, किती चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत जगात, इतर विश्वात. पण मला कोणतं नक्षत्र आवडतं? एक तारा कोणता आवडतो? भरत भूमीचा, भारताचा. माझ्या जी भरताची भूमी आहे तीच मला सगळ्यात जास्त आकर्षित करते. नक्षत्र, आकाशातलं नक्षत्र आवडून किती सुंदर दिसते, कधीतरी शुक्राची चांदणी. पण मला काय आवडतंय सगळ्यात जास्त? भरत भूमीचा तारा. माझ्या भारताचं जे नक्षत्र आहे, माझं भारत आहे, माझा देश आहे, तोच मला सगळ्यात प्रिय आहे. मला कोणी काही आणखी किती पक्वानं खाऊ घाला की महालात ठेवा, मला नको रे काही. आता या क्षणी मला असं वाटतं की मी परत जाऊ आणि कधी एकदा त्या जमिनीवर. आपल्याला उज्जैनला यायला जीव घाबरतो. माझी तरी अशी स्थिती होते, कुठे राहून आलं की असं त्या प्लॅटफॉर्मवर उतरलं की असं वाटतं बापरे
इवन इंदोरला गेलो ना अश्विन, तरी या रस्त्याने येता येतात नाका पार केला की असं गार हवा आपोआप येते. म्हणजे येते की नाही माहित नाही, पण असं वाटतं की येते आहे. तसं हे नक्षत्र उज्जैनसारखं जसं आपल्याला प्यारं आहे, तर ते तर कुठे पडले होते, किती योजनं दूर. ते म्हणतात मला फक्त भारत भूमीला, माझ्या भरतभूमीला पाहायचं, परत तिथे जायचं. पण ते किती तर त्यांचं असं नव्हतं आता नको काढलं विमानाचं तिकीट आलं, परावलंबी सगळं जीवन, दुसऱ्या देशात अडकलेला एकटा माणूस. म्हणून ते म्हणतात तिचं वीण प्रासाद इथे भव्य परी मज भारी आईची झोपडी प्यारी. सगळे त्यावेळी म्हणायचे की भारत दरिद्री देश. हाँ आधे घंटे में आना. हाँ प्रासाद इथे, प्रासाद म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, मोठमोठे महाल राजवाडे इथे भारी भारी आहेत, फार मोठमोठे आहेत, केवढं वैभव आहे, पैसा किती इथे होताच पूर्वी विदेशात म्हणायचे, अजूनही म्हणतात ते, आता नाही म्हणू शकत. पण तरी, आणि ते म्हणतात इथे माझ्या आईची झोपडी. तरी आपल्याला वाटतं की गरीब मुलगा जरी असला तरी त्याला पण कुठे आवडतं आपल्या घरी. इतरांच्या आया किती नटलेल्या असल्या तरी तो आपल्या आईला जाऊनच चिपकतो. तसं इथे अनेक मोठमोठे प्रासाद आहे, वैभव आहे, चंगळ आहे, पण मला माझ्या आईची झोपडी जरी असली तरी मला तीच आवडते, मला तीच हवी, मला तिथे जायचं. मग पुढे ते म्हणतात आहे ती जवीण नको राज्य. ती जर नसली तर मला राज्य सुद्धा नको. कोण राज्य म्हणजे आता इथे मला किती मोठं म्हटलं कोणी, किती काही केलं समजा, तरी मला नाही त्याची इच्छा, मला ती हवी. तिचं वीण नको राज्य मज प्रियसाचा, वनवास तिच्या जरी वनीचा. जरी मला तिथे काही मिळालं नाही, वनात राहावं लागलं, अण्णा नुसते कंदमुळं जरी खावी लागली तरी मला चालेल. गरिबी सहन करेन मी, दारिद्र्य सहन करेन मी, अभाव सहन करेन मी. तिथे मला काही केलं त्यांनी, वनात जरी टाकून दिलं तरी मी सहन करेन, कारण ती भूमी माझी. मला इथलं वैभव नको, प्रासाद नको, चंगळ नको, मला काही नको. मला तर ही तळमळ लागली की मी कधी एकदा परत जातो. तिचं वीण नको राज्य मज प्रिय साचा, वनवास तिच्या जरी वनीचा. खरोखर साचा नाम तेरा असं म्हणतात कोणत्या भजनात, हिंदीत शब्द. अरे मला खरंच तिच्या त्या भूमीवर जाऊन वनवासात जरी राहावं लागलं तरी मला चालेल, मी आनंदाने राहील. पण इथल्या प्रासादाचं मला काहीही लोभ नाही. भुलविणे वर्थ हे आता रे. आता मला कोणी भुलवायला म्हटलं तरी मी भुलणार नाही. तू कितीही मला काही म्हण, तुला घेऊन जाईल आणि तिथे तू मस्त संपलं. आता मला इथलं सगळं हे माझं इच्छाच संपून गेली, मला जायचं परत. आता मला कोणी कोणतीही गोष्ट भुलवू शकत नाही, कोणतीही गोष्ट मोहात पाडू शकत नाही, कोणत्याही गोष्टीच्या आकर्षणात मी अडकू शकत नाही. काय होईल फक्त बहु जीवलग गमते चित्तारे. आता त्यांनी उदाहरण कसं दिलं बा, इथून एकदम रेल्वेच्या ह्याच्यात बोललो तर ट्रॅक बदलला. आम्हाला ती उपमा जास्त आवडते, कारण लाईन अशी जात असते ना एकदम कडाडा चालली दुसऱ्याकडे, एकदम ट्रॅक बदलतो आपण. तसं ते काय म्हणतात बघ, बहु जीवलग गमते चित्तारे, तुझं सरित पते जी सरितारे, त्यात विरहाची शपथ घाली तू तुझला. ऐकत नाहीये ना आपण म्हणतो अखेर की अरे शपथ आहे तुला आईची. तसे ते तुला जी अत्यंत प्रिय आहे सरिता, कारण असं सरिताच फक्त सागराच्या ओढीने जाते असं नाही, सागरही तिची वाट पाहत असतो. नाही तर तो कसा होऊन जाईल, सुकून जाईल तिच्या विरहात. तर तुला जशी त्या सरितांची ओढ लागते किंवा सरितेची ओढ लागते, तिच्या विरहाने जसा तू तगमग करतो, तसा दृष्टांत दिलाय, उदाहरण दिलंय. तत् विरहाची शपथ घाली तू तुझला. तिच्याच विरहाची मी तुला शपथ घालतो की जर तू माझं काम केलं नसतं काय होईल, तुला तिचा विरह, तुझी तिची भेटच होणार नाही. माझंच जीव तळमळतोय माझ्या भूमीला भेटायसाठी, तसा तुझाही जीव तळमळत असतो ना तिला भेटायसाठी. पण मी तुला शाप देतो, म्हणजे शाप म्हणजे ऍक्च्युअल शाप नाही, तुला मी की जर तू मला नेऊन पोहोचवलं नाहीस तर तुझा आणि तिचा विरह ठरलेला आहे, लक्षात ठेव. म्हणजे किती त्या एकरूप झालेत त्या सागराशी बोलता बोलता, आणि केवढं नाट्य आहे. नाटकात असं छान वाक्य असतं, तसं त्यांनी बिलकुल
हुबेहूब मला तर डोळ्यासमोर समुद्रच उभं राहिलं की तो बिचारा असं असं लाटांनी पुढे मागे करतोय आणि सावरकर त्याला धमकावतात, ते सारखे सांगतात काही कळवळून, कधी कळवळून, कधी प्रेमाने, कधी रागाने, कधी म्हणजे स्वतःच्या मनातल्या भावना व्यक्त करत, अशा अनेक भूमिकातून ते बोलतात. त्या सरितेच्या विरहाचं तुला शाप देतो मी, किंवा सांगतो की तुझा विरह तिच्याशी नक्की होणार जर तू माझं काम केलं. कसंही करून मला पाठव. अरे सागरा, माझा प्राण तळमळतोय रे, तू समजत कसं नाही, सांग मला मार्ग सांग काहीतरी. कारण ते कोणाशी बोलणार. साथी संगी सगळे इकडे तिकडे झालेले आहेत, सरकार त्यांच्यावरती एक नजर ठेवून आहे. आणि अशा वेळी जर पकडलं गेलं तर आपण इथे सडू. आपल्या मातृभूमीचा कायमचा विरोध सहन करावा लागेल. तिथे हे सगळं आहे आणि मला तर तिचीच ओढ लागलेली. म्हणून सागरा प्राण तळमळला. परत तो काहीच बोलत नाही सागर. केशवसुतांची एक कविता होती आमच्या समग्र केशवसूतमध्ये की ते त्यांची पत्नी गेलेली आहे. उदाहरण इतकं आठवलं मला पटकन म्हणून सांगते. घुबड नावाची एक कविता होती आणि तो झाडावर तिकडे बसलेला आहे आणि हे एकाकी घरात बसलेले एकटे, त्या घुबडासारखेच ना. रात्र झाली, झोप नाही, त्याला झोप नाही, यांनी झोप नाही. तो घुं 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 आवाज करतो. तर ते प्रत्येक वेळी आपल्या मनातले विचार त्याच्यासमोर मांडतात की अरे तू मला अशी चांगली साथ दे, काय सारखं मी जे बोलतो त्याला तू घुं 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 करून भयानक भूतकार करतोस. म्हणजे तू काही नीट उत्तरच देत नाही. तूही एकाकी आहेस का, माझ्यासारखं प्रिय आहे, काही नाही उत्तर देत. तो फक्त घुं घुं म्हणतो त्याच्यावर, प्रत्येक यांच्या कल्पनेवर. म्हणून ते म्हणतात की बस याच्याशिवाय तुला काही येतच नाही. सावरकर सागराला म्हणतात की अरे तुला काहीच बाकी, मग इतकं बोलतोय, काय करतोयस तू उलट. या फेन मिशे, फेन म्हणजे फेस. पुन्हा ती लाट येते, पुन्हा ती काठावर येते. जणू काही तू मला हसतोस की बघ काय तुझी स्थिती केली मी. ते व्हिलन असतात की नाही हिंदी सिनेमातले, हा 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 त्यांना हे कितने आदमी थे वगैरे, तर जे चमचे जे असतात तेच जास्त हे करतात. तसं हे सागराचे जे लाटा आहेत त्याच फेन मिशे, फेसांच्या रूपाने तू निर्दया, तुला काहीच दया येत नाही माझी, म्हणून तू हसतोस की काय उलट खदा खदा माझी स्थिती पाहून. या फेन मिशे, फेसाच्या निमित्ताने, मिशाने म्हणजे निमित्ताने, हसशी निर्दया कैसा. जणू काही मला असं वाटतं की तू माझ्यावर हसतोयस का, वचन भंगीसी ऐसा. आणि तू वचनभंग करतोयस की मी तुला सुखरूप परत नेणार होतो, आता तू मला बघायलाही तयार नाही, माझ्याकडे सांगायलाही तयार नाही की मी काय करू, कोणाला विचारू मी तुझ्याशिवाय. कारण तू आणलंयस, जबाबदारी तुझी. तू म्हणाला होतास की मी घेऊन जाईन आणि परत आणलं. उलट तू हसतोयस लाटांच्या त्या फेसाच्या निमित्ताने. त्याचा आवाज येतो बघा असं लाटा येतात, कळ जणू काही तू हसतोयस. राग आला सावरकरांना, पण ते लाचार नाही दिसत पहा कुठे, उलट त्याला आव्हान देतात. अरे नेरे नेरे सागरा प्राण तळमळाला म्हणतात, पण तरी ते असं नाही म्हणत की आता इथं मी तुझ्या इच्छेत जीव देतो. ही लाचारी नाहीये तिथे सुद्धा. काय म्हणतात त्याला ते, त्वत स्वामित्वा सांप्रत जी मिरविते, भिवनी त्या का आंगल भूमिते. तू अशी बोलतही नाही, मला रिस्पॉन्स करत नाही, उत्तर देत नाही. तुझ्यावर ज्या आंगलभूमीचं स्वामित्व आहे, मालकी आहे, तिला भीतोस का तू. म्हणजे काय म्हणतात त्याला, टॉक करायला म्हणजे काहीतरी आहे ना, काही शब्द आहे, माऊथ टू माऊथ काहीतरी असे शब्द आहे आपल्याकडे बघा. तुम्हाला मला आठवत नाही, तर तुम्हाला पण नाही आठवत नाही. आपण म्हणतो ना समोरासमोर बोलूया, फेस टू फेस टॉक. हा, तर तसा तू बोलायलाही तयार नाही, म्हणजे नुसता हसतो आणि परत जात. त्या तुला भीतो का तू की काही बोललं तर ती काही करेल तुला. ही जिचं स्वामित्व तुझ्यावर आहे, जिच्या मालकीचा तू आहेस, कारण तो तिथला समुद्र होता, तिची भीती वाटते का तुला. इतर लोकांसारखी आंग्लभूमीला भिणारे लोक, त्या आंग्लभूमी भिवनी का हे त्वत स्वामित्वा सांप्रत जी मिरविते, भिवनी त्या आंग्लभूमी मन मातेला अबल म्हणून फसविशी. तुला असं वाटतं ना की अरे आता भारतातला काय द्यायचं, आपली भूमी कशी जास्त बलवान आहे, आपल्याजवळ शस्त्र असतं, सगळ्या बॉम्ब आहेत, अमुक आहे, आणि यांच्याजवळ काहीच नाही. म्हणून तू माझ्या मातेला, माझ्या जन्मभूमीला अबल म्हणून फसवतोस का. तर तुला फसवायला नको ना, मला न्यायला पाहिजे खरं म्हणजे, पण तू फसवतोयस तिला.
कारण तू शक्तिमान समजतो स्वतः आणि म्हणून एवढी ताकद दाखवतो, एवढा जोर दाखवतो आमच्याकडे. मज विवासना ते देशी, विवासन वसण्याची जागाच नाही किंवा विदेशात जाऊन राहणे. म्हणजे तू मला काय करतो, काही स्थानच देत नाही. मला जे मातृभूमीपासून तोडलंय ते इथेच ठेवू इच्छितो की काय? विजनात, विदेशात, आपल्या देशापासून दूर, विवासन, दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहणे, परक्या ठिकाणी जाऊन राहणे. याची शिक्षा देतोस का तू मला की हा काहीच करणार नाही? लक्षात ठेव, शेवटच्या ओळी म्हणजे ह्या पुढच्या ओळींमध्ये त्यांनी इतकं सुरेख उदाहरण दिलंय. आपण तिथे येतोय आपल्या तुमच्या मुद्द्याकडे आता. तरी आंग्ल भूमी भयभीता रे, अबलान माझी ही माता रे. तिथे त्यांनी विचारलं, आता ते दणकून सांगतात, ठोकपणे सांगतो. जरी तू आंग्लभूमीला भयभीत झाला असशील पाहून, तरी तुला सांगतो माझी भूमी अबला नाही. तरी अबला ना माझी ही म्हाता रे. तुझीच आई फक्त मोठी असं नाही, तुझी जन्मभूमी शक्तिमान नाहीये, माझी पण आहे. लक्षात ठेव. कुठेही पाह, त्याच्यात लाचारी आहे का? त्याला आधी मित्रत्वाने बोलून पाहिलं, मग त्याला स्वतःच्या मनाची स्थिती सांगून पाहिली, तरी तो काही उलट हसायला लागला की काय अशी शंका आली. म्हणजे सगळ्या आपल्या मनाचं हे करत करत ते म्हणतात की तू तुझ्या या आंग्लभूमीला भिवून तुझ्या त्यांच्या स्वामित्वात राहतो म्हणून तू भितोस का? पण ती माझी जन्मभूमी पण अबला नाही आहे. भिवू नकोस. कथिल हे, आता मी का माझ्याजवळ काय उपाय आहे? कथिल हे अगस्तीचा आता रे. त्याला काही हिस्ट्री माहित नाही ब्रायटन मधल्या समुद्रात, पण सावरकरांना माहिती. केवढी शक्ती बघा आपल्या ह्या संस्कृतीमध्ये. आपण म्हणतो, पण आपण लगेच म्हणतो की आमच्याकडे असं, तुम्ही आत्ता सांगता आमच्याकडे पूर्वी होतं. कसला विमानाचा शोध लावला? आमच्याकडे पुष्पक विमान होतं त्या युगात, सत्ययुगात. म्हणजे आपण अशी उदाहरणं देतो, पण आपल्याला या मधल्या काळामध्ये काय झालंय की शक्तीहीन तुम्ही आहात याची इतकी जाणीव करून दिली गेली की तरुण पिढी खरंच शक्तीहीन झाली. तो एक आता वेगळा विषय. पुन्हा आपण आपल्या विषयाकडे गेलो. अबला न माझी माता रे, कथिल आहे. आता धमकी देतात पाहते. थांब जरा, नाही ऐकत का तरी तू? आता मी अगस्तींनाच सांगतो, ते काय करतील. अगस्तींची माहिती आहे ना कथा सगळ्यांना? तर काय पौराणिक कथा खूप वेळा आपण ऐकलेली. म्हणजे एका आचमनात त्यांनी समुद्र प्यायले होते की जो आचमनी एक क्षणी तुझं प्याला. तू काही एवढा शक्तिमान नाहीये, समजू नकोस, फार गर्व करू नकोस. आमच्याकडे अगस्ती होते, अजूनही आपण मानतोच की हे सगळे दैवी अवतार अजूनही आहेत. मी जर त्यांना विनंती केली तर आजही ते तुला एका घोटात पिऊन टाकते. लक्षात ठेव. म्हणजे केवढं त्यांच्यात बल आहे, आत्मिक बल. हे आत्मबल सावरकरांचं आमच्या इथे एम एला आम्ही शिकवायचो त्यात होतं. हा एक प्रकरण अप्रतिम आहे, ते वेगळं आहे, खूप सुंदर आहे. हे आत्मबलाच्या जोरावरती म्हणतात ना अंदमानमध्ये येण्याच्या, केवळ आत्मबळाच्या जोरावरती व्यक्ती इतकी वर्ष राहिली. नाही तर किती हाल आणि किती ते शरीर क्षीण. एखादा असतं तर जीवच गेला असता, पण आत्मबल. मला परत जायचंय, माझ्या मातृभूमीसाठी काहीतरी करायचंय, मला असं तसं मरून चालणारच नाही. हे आत्मबळ वाढवणं. आपण काय करतो त्यावेळेस, जसं मी आता उभी आहे, मी नाही म्हणत, पण आत्मबळाच्या जोरावर आपण उभे राहतो की नाही. सावरकरांची इतकी सुंदर कविता आज जर मला थोडी बहुत समजते, जे खरेच त्या इच्छेने माझ्यासमोर बसले त्यांना मी सांगीन. एरवी फोनवर बोलायला पण नाही म्हणून देते मी किती वेळा. तर हे काय असतं, थोडंसं गोळा केलेलं आत्मबळ असतं. अण्णाने अनुभव आहे आता या आजारात. हे पुष्कळदा आपल्याला हे आत्मबळाचा उपयोग करावा लागतो कित्येक प्रसंगातून तरुण जाण्यासाठी. तर सावरकर तर केवढ्या मोठ्या प्रसंगातून तरले केवळ आत्मबळाच्या जोरावर. ते आत्मबळ त्यांनी त्याची झलक तरुणपणी याला दाखवली की मी अगस्तीला सांगू शकतो बरं. तो निराश झाले नाही, ते एका मिनिटात ते तुला नामशेष करून टाकतो. आता इथे ही ओळ आहे, त्या ओरिजिनल कवितेमध्ये त्यांनी मला म्हटलं, जो आचमनी एक पळी तुझे प्याला, असं ओरिजिनल कविते. ते इथे म्हणे क्षणिक आहे. मला शंका विचारलेली खूप आवडतात. मी जे अश्विन म्हणजे मी जे समजून घेतलं ते हे की आचमन आणि पळी यांचा संबंध आहे मुळात.
पळीभरच ते आचमनाचं पाणी असतं. आपण जेव्हा हातावर घेतो आचमन्य असं जेव्हा गुरुजी म्हणतात ते पाणी थोडंसं असतं असं. तर ते पळीभर पाणी, तिथे पळीभर पाणी असं म्हटलं तर त्याच्यातून जेवढा अर्थ निघायला हवा. कारण तू एवढा विशाल असला तरी त्यांच्या कारण एका ती जी पळी तो जो शब्द त्याला वापरलाय पळी, आचमन तर त्यांनी एका घोटात म्हणजे एका ह्याच्यात प्यायले ते, पण ते पळीनी नाही प्यायले, ते एका क्षणात त्यांनी सागराला होत्याच नव्हतं करून टाकलं. तर पळीमध्ये एक थोडासा अर्थाचा तो एक भाग येतो की आचमन आणि तेव्हा पळी. एक मला असंही विचार आला बोल ना. की एक पळी म्हणजे असं की तू असा किती विशाल दिसत असेल, पण अगस्ती ऋषींसाठी तू एक पळी एवढाच आहे. तेही एक आहे, पण पळी एवढं म्हणण्यापेक्षा तू क्षणभर एका शब्द पळीत विचारला तुला पिऊन की जातील त्यांनी एक क्षण पळी. शब्द वापरलाय आणि हो, तिकडे हो. पळी वापरलाय. पळ नाही म्हणाले ते. हा ओरिजिनल कळते त्यांनी पळीभर शब्द वापरलाय. कधी कधी काय होतं एखादा शब्द वापरण्यात आपण किंचित अशी होऊन जाते हा. आणि अर्थ लावणारा त्याला मग शोध घेत बसतो. हा. म्हणून कविता ही नेहमी आपल्याला नवीन नवीन शोधावी लागते. तर त्याच्यामध्ये पळीभर म्हटलं असतं तर ते जरा एकच वेळ लागला असता, पण एका क्षणभरात हा. इतकी ताकद दाखवायची असली तर ते एका क्षणभरात त्यांनी, तेव्हा तर पळीभर पाणी सारखं त्यांनी पिऊन टाकलं. हे तर अगदी अर्थ पूर्ण सुयोग्य होता, पण यांनी त्याला बदलला कारण यांच्या मनात कुठेतरी किडा वळला असेल की पळीभर आणि एकदम पिणं समजावं सगळ्यांना पटकन, म्हणून क्षणभर असं करून टाकलं. कारण काही वेळेस काय होतं, असे सूक्ष्मातले सूक्ष्म अर्थ जर कळले नाही ना तर समोरचा गोंधळ होतो. आणि असे अनेक आहेत, असं काही नाही. आपण त्याला थोडं थोडं असं पाहतो, जास्त विचार करतो. तू जसं मला आवडलं, तू पळीभर आणि क्षणभर याचं विचारलं म्हणून मला थोडंसं असं मला वाटलं. पळीभरात प्यायले किंवा एकदम प्यायले हे तर सगळ्यांना माहितीच आहे की त्यांनी तर असं तर काही नाही, एवढं पीत बसले असते पळीभर तर केव्हा प्यायले असते. पण इथे पळी याचा अर्थ एका पळी सुद्धा होऊ शकतं, म्हणजे एक क्षण एका क्षणात. तर ते त्यांनी इथे क्षण शब्द गेला की छान आपण करू शकतो, कारण त्यात बसत होत्या मात्रा. म्हणजे गाण्यामध्ये या मात्रा जर बसल्या नसत्या तर चालीमध्ये गडबड झाली असती, पण ते छान वाटतं. म्हणजे असं काही वाटत नाही. तर तेवढं स्वातंत्र्य. याच्यात घटका आणि फळं असतात, तर तो पूर्ण घटका भरत आली की एका फळात ते सगळं आतमध्ये चाललं जातं. जो आचमनी एक क्षणी तुझं प्याला त्याला मी बोलवीन आणि मग तुझी काय स्थिती होईल लक्षात ठेव. आपण म्हणतो लहान मुलं घाबरले की म्हणतात पापा को बोलायला म्हणजे पापा ऐसे मेरे पापा. काय होतं की काहीतरी मनाला आपण धैर्य देतो. तसं त्यांना माहिती आहे की आता हा सागर नाहीच ना ऐकत आहे, मी पण त्याला धमकावतो. ते शेवटी थकून बसून नाही गेले. त्याला म्हणे की आमच्याकडे अगस्ती, तुझ्याकडे आंग्लभूमी आहे ना, जास्त गर्व करू नको. आमच्याकडे अगस्ती ऋषी होते पूर्वी, त्यांनी एक क्षणात सगळा समुद्र पिऊन त्याला कोंडलं. मग देवांनी म्हणजे त्यांची प्रार्थना केली वगैरे, मग त्यांनी ते परत त्याला दिलं. ती सगळ्या कथा आहेत या पुराणातल्या, पण त्याच्यामध्ये अर्थ आहेत. तर त्या अर्थाचं इथे थोडंसं त्यांनी उपयोग करून त्याला आणखीन एकदा थोडंसं धमकवण्याचा प्रयत्न करत. ते म्हणतात सागराने तुला मला न्यावंच लागेल, आमच्याकडे अगस्ती आहे. कोणत्या सिनेमा डायलॉग होता का, मेरे पास माँ आहे गमती घ्या तसं. ते म्हणतात की आमच्याकडे अगस्ती आहे. म्हणजे पटकन काय होतं, आमच्या मुलांना सांगायचं का असं सांगितलं की पटकन कळतं. तर ते तू स्वतःला श्रेष्ठ समजू नकोस, आमच्याकडे अगस्ती विषय. खरंच या कथा आपल्याला खूप पोषक आहेत. आपली ही संस्कृती आहे. तुम्हाला सांगते याच्या संदर्भात विचारायला म्हणून आम्ही पाली कोणतं नाटक आपण शिकवत होतो सदानंद मोऱ्यांचं उजळल्या दिशा. त्यात त्यांनी ना दलितांचा प्रश्न, ते स्वतः दलित असतं आणि त्यांनी ब्राह्मण कन्येशी लग्न केलेलं असतं, पण त्यांना हे पटत नसतं बौद्धांचं. बौद्ध खरं म्हणजे का नसतं पटत की ते वाचलं काहीच नाही त्यांनी. बाई बौद्ध साहित्य पाली भाषेत आहे. पाली भाषा असं म्हणतात, क्षमा करा मला, की आंबेडकरांना पण येत नव्हती. फक्त बौद्धांचा विचार त्यांना आवडला आणि शांती वगैरे जे त्याचे संदेश होते ते सगळे अत्यंत छान आहेत. म्हणून त्यांनी या लोकांना की आपला उत्कर्ष करायचा असेल तर बौद्धम शरणम गच्छामि. पण तसं झालं का? बुद्धाचे अनुयायी काय झाले, अतिउग्र. कारण त्यांना मुळात काही संकल्पना माहितीच नाही आहे. तसं आपल्या मुलांना काही माहितीच नाही आहे या कथा. तर ह्या सगळ्या ज्या या खजिन्यासारख्या दडलेल्या
पुराणातल्या. आपल्याकडे आणि म्हणून लावून लावून की पुराणातली वांगी पुराणात, कारण नवीन विचाराचे लोक त्यांना हे मान्यच नव्हतं. त्यामुळे हे करत करत सगळं सांस्कृतिक ऱ्हास करून टाकला. पण आता आपण समजवणाऱ्यांनाही समजवता नव्हतं येत ना. तेच तर म्हणते मी, त्यांनी तिकडे त्यांना लक्ष तरी कुठे दिलं. अभ्यास होता या मग गोष्टीचा? सांस्कृतिक ठेवा म्हणायचं नुसतं आणि त्याला विसरून जायचं, असं होत गेल्यामुळे. नाही तर प्रत्येक कथेमध्ये पुराणातल्या काहीतरी अर्थ आहे. ह्या सगळ्याचा शोध आता मी जर नोकरीत असते किंवा माझ्याकडे असे चमकदार विद्यार्थी असते तर मी हा एक विषय दिला असता. कोणाला तरी विषय दिल्याशिवाय ते थोडासा त्या दिशेने कोणी अभ्यास करत नाही. PhD साठी आपल्याकडे आता ही अजून परमनंट असल्यामुळे PhD कोणी करू शकत नाही. काय होतं, त्या अभ्यासाच्या निमित्ताने का होईना आपण म्हणतो ना की वाचन होतं आपलं. काहीतरी एक जबरदस्तीचं काम असतं, मार्कीचं काम आणि एक साधं काम. तसं ते मार्कीचं काम म्हणायचे पूर्वी विचार सांगितलं तसं करायचे की संदेश द्यायला जायचे. फार वाईट हालत होती, मला ते अगदी सहन होत नाही. माणूस होते पण तरी आपल्या लोकांनी अतिशय वाईट वागवलं, हे मात्र मी अगदी खुल्या मनाने मान्य करते. असतील काही समाजाचे त्यावेळेचे नियम, पण ह्या सगळ्या गोष्टींचा एक प्रभाव, एक इम्पॅक्ट ज्याला मी म्हणतो, तो सगळ्यांच्या विचारावर होतो आणि मग सगळी घडीच बिघडून जाते. तर असं होतं कामा नये. या सगळ्या पुराणकथांचं पुन्हा एकदा त्यांचं म्हणणं आहे की या सगळ्या भाषांमध्ये इतर पुराणकथाच नाही आहे ज्या आपल्याला आहेत. म्हणजे पुराणकथांचा विचार करताना हाही एक छान लेख माझ्या एकदा वाचण्यात आला होता की इतर साहित्यात पुराणकथाच नाही. हे जातं इंग्रजी साहित्य जीजसच्या तिथपर्यंत जातं है ना, ज्याचा आपण आयुष्यभर डंका वाजवतो आणि शेक्सपियर वगैरेचा गौरव करतो. तर ह्याच्यामध्ये सुद्धा एक लिमिट आहे. आत्ता शक्य म्हणजे असं म्हटलं जातं आपल्याकडे तर काही कळालं युग आणि प्रत्येक युगातल्या कहाण्या. तर ह्या सगळ्या भारतीय संस्कृतीच्या ठळक अशा गोष्टी आहेत. त्या या निमित्ताने मला एकदा असं वाटलं की पुन्हा त्याचा कुठेतरी विचार व्हायला हवा. तुम्हीच का करत नाही असं तुम्ही आता म्हणू शकत नाही मला, कारण मला जेवढं छोटे छोटे हे भरता आले कलश तेवढे मी माझ्याकडनं भरत गेली. आता जे पुढे आहेत तुम्ही तुम्हाला जितके जमते तितके तुम्ही भरा. अजूनही मला हे द्यावंसं वाटतं, सांगावंसं वाटतं म्हणून तुम्हाला आनंदाने बोलवते. आणि एक दिवस माझा उत्सव असतो यामध्ये, खरंच उत्सव म्हणजे हा शब्दोत्सव आहे माझ्यासाठी की पुन्हा एकदा मला त्या संपूर्ण वातावरणात, म्हणजे सकाळपासून मी आज सागराच्या काठीच आहे. खरं सांगते, मी असं काही म्हणतच नाही. जेवत होते, जेवण उठले, पुन्हा कागद घेतला, असं वाटलं अरे किती छान तरी. मग धमकी वगैरे दिलं तर म्हणजे काय लक्षात आलं की अरे अगस्तीचं उदाहरण काय दिलं की आपली दुर्बलता आता याला दिसायला नको, कारण सारखे सागरा प्राणतळमला नेमदर्शीने असं किती वेळ म्हणणार तो माणूस जो मनाने इतका खंबीर आहे. म्हणून शेवटी त्यांनी सरळ सांगितलं की आमच्याकडे अगस्ती आहे, लक्षात ठेव. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कुठेतरी कामास येतात. सावरकरांना पुन्हा एकदा वंदन करून ही कविता मी इथेच ठेवते. आणि तुम्हाला तरीही यातलं आत्ता काही असं वाटलं की हा भाग आपल्याला पुन्हा समजून घ्यायचा तर मला खुशाल सांगा, ठीक आहे? आणि समजली असेल तर मला एक एक कडव्याचं ते सांगा सारांश. नाही खरं सांगा काय होतं, म्हणजे तुम्ही माझे विद्यार्थी म्हणून नाही सांगत, ती मला कितपत जमली आहे तुमच्यापर्यंत पोहोचवायला हे मला थोडंसं आज बघायचं होतं. मी तेव्हापासून विचार करते दुसऱ्या याच्यापासून की आपण यांना विचारू की खरंच खरे समजली आहे का तुम्हाला. मान आलो तर नुसते असं नाही होते. तर मला समरी हवी, मला बारीक सारीक नको आहे. आधी वाचलं ना त्याच्यात जे नव्हतं समजत तुम्ही समजवता ते उलगडत गेलं म्हणजे असं झालं. त्यांनी पहिल्या कडव्यात काय म्हटलंय, दुसऱ्या कडव्यात काय म्हटलंय, तिसऱ्या कडव्यात त्यातलं एक वैशिष्ट्यांसहित मला कोण सुरू करता येईल. 4च कडवी आहेत. हां सांग. सावरकर समुद्रकिनाऱ्यावर बसून भूमातेला म्हणजे भारत मातेला आपल्या म्हणतायत की मला परत माझ्या मातृभूमीला तुम्ही कळकळीने म्हणतायत ते सागराला. भूमातेच्या चरणतला तुझं धुता मी नित्य पाहिला होता. तिथे भारतात मी तुला नित्य नको सांगू बघ, आपण कशी सांगायची समरी. मला माहिती आहे तुझी अडचण लक्षात ठेवायला, पण आपण कसं सांगायचं जसं हे कडवं ठेवलंय तर सावरकर काय परत आपल्या मातृभूमीला परत आम्ही सोडेल. आणि ह्या विश्वासावरच मी परत म्हणजे
तर आता तुझी इथे आलो जबाबदारी आहे की नाही की मला मित्रा? परत माझ्या मातृभूमीला ने. मित्रा ही तुझी जबाबदारी आहे. तू मला आता कसंही करून घेऊन जा, कारण मी माझा जीव तळमळतोय रे. आणि मी का आलो तरी तुझ्या बरोबर. तू फार सगळीकडे फिरलेला आहे, तुझा जगाचा अनुभव खूप मोठा आहे आणि तू मला काहीतरी चांगलं काही सांगशील किंवा मला समजवशील किंवा मला काहीतरी चांगलं पाहायला मिळेल वगैरे वगैरे जगत अनुभव. पण काय झालं नेमकं, मी थोडक्यात पुन्हा एकदा करून देते की आली आहे तव अधिक शक्त उद्धरणे, तुझ्यात अधिक शक्ती आहे आणि जी माझा उद्धार करेल. कारण सागर हा तसा शक्तिमान जो मला पृष्ठभागावर वाहून नेऊ शकतो. त्याच्या तुझ्या या सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टींचा मनात विचार करून म्हणून येईन त्वरे कथुनी सोडिले तुझं. तुझ्या आश्वासनावर विसंबून तिला हे सांगून की मी लवकर येतो त्वरे. आणि म्हणून त्या भारतभूमीला मी सोडलं. पण आता मी काय करू, कसं परत जाऊ, काय माझी बिकट स्थिती झाली. सुरुवातीला म्हटलं की ते पकडलं जाणार की काय अशी भीती. तर या सगळ्याच्या ते म्हणतात सागरा आता काही मला बरं वाटत नाही, पुढचं सांग. असं नुसतं असं थोडक्यात सांग. जसं म्हणजे मी तुझ्यावर विश्वासून आलो, पण मी आता इथे पिंजऱ्यात अडकल्यासारखा झालोय. किंवा कसा जसा पक्षी पोपट पिंजऱ्यात अडकतो किंवा हरिण कसा पाशात अडकतो, तशा त्या हिशोबाने मी इथे अडकल्यासारखा झालो. आणि मला सगळ्या दूर असं अंधार दिसतोय चारी बाजूला. आणि ही माझी फसगत झाली आहे. गुणसुमने मी घेतली. मी जे ठीक आहे, प्रयत्न करा. मी जे जे आतापर्यंत माझ्याजवळ मी कमवलंय, काय कमवलं, देशप्रेम म्हणा, क्रांतीचा विचार म्हणा किंवा स्वातंत्र्य कसं मिळेल याचा विचार म्हणा, हे सगळं मी काय केलं, गुणासमूहाने याची या भाव आहे की तिने सुधारणा घ्यावी. हे सगळं मला त्या भारतभूमीला अर्पण करायचं होतं, जे जे माझ्याजवळ आहे चांगलं. पण नेमकं काय झालं, जरी उद्धरणी वेळाने तिच्या साच्या, जर तिच्या उद्धारासाठी माझं आयुष्य नाही आलो मी, तर मग माझी विद्या आणि सामर्थ्य जे काय असेल सगळं व्यर्थ आणि मी माझ्या भूमीला भार जसा आंब्याच्या झाडाची वत्सलता जिच्यावरती निर्भर आहे लता. आणि बाल आधी आमच्या डोक्यात ते होतं बालगुलाब म्हणजे रोप लावलाय आणि आता ते मोठं झालंय बालगुलाब. मला बघा गुलाबी गुलाबी रंगाची छोटी छोटी मुलं, पुढची पिढी. आधी आम्रवृक्ष मग त्याच्यावर आधारित लता, मोठे मोठे म्हणजे चांगले काय हे दणकट म्हणजे तसे दणकट नाही, सामर्थ्यशाली त्याच्यावरती आधारलेल्या सगळ्या वनिता. आणि मग ती लहान लहान माझी तिच्या पिढीतली मुलं, ही सगळी पिढी, ही फुलवारी मला हाय पाहिजे. मी त्यांच्यापासून केवढा पार्थला दूर गेलो, किती दूर आलो. मला जायचंय तिकडे सागरा. पुढचं घ्या असं थोडक्यात सांग. हो, एक मिनिट. स्टार्टिंगचं काय, नभी नक्षत्र, आकाशात भरपूर नक्षत्र आहे, पण मला माझ्या भरतभूमी जी आहे, माझी मातृभूमी, तिचंच सर्वात जास्त आकर्षण आहे. म्हणजे आहे भरपूर, पण मला आकर्षण फक्त माझ्या भरतभूमीचंच आहे, माझ्या मातृभूमीचंच आकर्षण आहे. म्हणजे इथे प्रासाद, या विदेशात मला भव्य प्रासाद जरी दिसत असले, खूप मोठे मोठे वैभव जरी दिसत असलं, तरी मला आईच्या कुशीत जाऊन जे झोपायला मिळतं ते मला सर्वात जास्त आवडतं. आईची झोपडी जी आहे, ती गरीब असली तरी मला तिची झोपडी फार आवडते. हां, ती जर नसली तर मला कुठलंही वैभव, राज्य वगैरे हे काहीच कामाचं नाही आहे. आणि तिच्या म्हणजे मातृभूमीत मला एकदम अभावात जरी जगावं लागलं तरी ते मला कबूल आहे, ते मला आवडेल. हां, पण तू मला आता असं वाटतं की तू मला इथे आणून माझी फसगत केली, मला भुलवला की असं होईल तसं होईल करून तो आणला की तुला छान विद्या मिळेल आणि तू देशाच्या कामास येशील इथली विद्या ग्रहण करून. पण ते प्रत्यक्षात काही अनुभव नाही.
कशाचे ते देतात त्याला की की मला असं वाटतं बहु जीवलग गमते ती चित्तारे चित्तारे. तुझं सरीत पते. हां म्हणजे तुझी सागर सरिताचा पती आहे. हां तर जसं तुला तुझी जी सगळ्यात प्रिय आहे जी सरिता तिच्या भेटीसाठी पुस्तक तू जसं जसा तुझा करत असतो, तुला सांगते, तुझी तशीच भेट नाही होणार तू माझं ऐकलं नसेल. म्हणजे नदीची शपथ हो, हो, समुद्राला हो, बघ. हो. मी तू जसं तिच्यासाठी तळमळतो तसंच मी मला तळमळतो. सगळ्यात रम्य कल्पना ही सुचली. परत. खूपच छान वाटली ना. तर विरहाची मी शपथ पण घाल घाली तो तू. तुझला तुझा तिचा नक्की विरह होणार जर तुम्हाला परत नेण्याचा विचार केला नाही तर सागरा माझा प्राण तळमळलाय. हा पुढे गेली. छान कल्पना आहे. सागरा माझा प्राण इथे तळमळतोय. मी आता परत घरी जाण्यासाठी व्याकुळ झालेलो आहे आणि तू वचन दिलं होतं मला, ते वचन तू तोडलंयस. तुला काय वाटतं की तू ज्यांच्या स्वामित्वावर राहतोय त्या अंगलभूमीच्या, तुला जर असं वाटत असेल की त्या अंगलभूमीला भिवून तू मला परत नेत नाहीस तर माझ्या आईला बसा ना माझी जी जन्मभूमी आहे, माझी जी जननी आहे, तिला तू अबला समजू नकोस. ती कशी आहे, तिला अबला समजून तू मला फसवतेस का? असं होऊ शकणार नाही. जरी तू या अंगभूमीला भीत असशील तरी माझी आई अबला नाही आहे. आणि मी आता तुला शेवटचं सांगतोय की मी जर माझ्या अगस्त्य ऋषींना सांगितलं, त्यांनी एका क्षणात तुला प्राशन केलं होतं, तर ते तुला प्राशन करून देते. तर आता तू काय कर, तुला नामशेष करून टाकतील. तुला नामशेष करून टाकेन. ज्यांनी तुला एका क्षणात म्हणजे एका आचमनात प्यायलं होतं, त्यांना जर मी सांगितलं तर ते तुला समूळ पण हा राग का आला त्यांना? मी त्यांना हा राग त्यांना राग नाही आला. नाही म्हणजे जे काय असेल त्यांना जे त्याला आपण राग नाही म्हणणार, चल क्रोध म्हण. हा. राग म्हणजे साधा सगळं असतो. प्रेमाने सांगितलं, मैत्रत्वाने सगळ्या सांगितलं तो हसतच प्रकारे नाही आणि त्यांना हसतोय सांगितलं की तो हसतोय. या फेन तू मिशी या फेसाच्या रूपाने मला हसतोयस हसतोयस का? का? मग माझे अगस्त्य ऋषी येतील आणि तुला एका मिनिटात प्राशन करून देतील. म्हणून तू मला एका हसतोय क्षणात. म्हणून वचनभंग करतोस. हा एवढी हिंमत तुझी. माझं विवासना ते दिवशी एकदा पुन्हा. विवासन म्हणजे याचा शब्द असा आहे, अर्थ असा आहे श्रद्धा. आता इथे आपण विदेशवास, आपल्या मातृभूमीपासून दूर, जंगलात, म्हणजे जिथे आपल्याला राहायचं तिच्यापेक्षा वनवास टाकलं तसं. विजनवास म्हणा, काही म्हणा, की जिथून आपलं हे सगळं तुटलंय, आपल्याला जे हवंय ते सगळं त्याच्यापासून दूर. म्हणून तुम्हाला असं इतक्या दूर इथेच राहू जिला बदल असं काहीतरी. जिला बदल. विवासन. हॉस्टेलमध्ये जे पोरं राहतात त्यांची अशी होते मनाची स्थिती. त्यांना असं वाटतं की आम्हाला इथे सोडून दिलं, आणत नाहीये, देत नाहीये. आता मला असं सागराशी बोलणं. आता मला असं वाटतं की तुम्हाला ती थोडीशी डोक्यात बसली. आता काय असं नाही की मी तुम्हाला परीक्षा देते, पण एक रसिक या दृष्टिकोनातून ती एवढी आपल्या लक्षात आली. म्हणजे आता पुढे गाणं ऐकताना मजा येईल हो किंवा कोणाशी बोलताना बरेच आपण जेव्हा ते सांगू पुन्हा पुन्हा तेव्हा आपल्याला अटकी होते की आम्हाला माहिती आहे. आता याचे सरळ सरळ अर्थ खूप वेगळा निघू शकतो, आणखीनही वेगळा निघू शकतो. काही नाही, आपणच आपसात चर्चा करायची, बोलायचं. आणि हळूहळू बोलायची मग सवय होऊन जाते. कुठली गोष्ट